जळगाव पाचच्या छोट्याशा खेड्यातल्या शेतावर आम्ही हिंडत होतो. मार्च महिन्याची अखेर होती. शेतातल्या काही भागात कापणी झाली होती. काही भागात मिरच्यांची तोडणी चालू होती. हिरव्या तांबड्या मिरच्या चटाचटा तोडून अनेक बाया टोपल्या भरत होत्या. शेजारीच फळबागा होत्या. पलीकडे कापसाच्या बोंडाने भरदिवसात चांदणे आथरले होते. पाटाचे पाणी खळाखळा धावत होते. दिवस बुडायला तसा बराच अवधी होता. अचानक अंधारून आले. आकाशात काळे ढग भरभरून आले. समोर प्रचंड वेगाने वाऱ्याचे झोत संतापलेल्या नागासारखे फुतकारे टाकत यायला लागले. हारीने लावलेली निलगिरीची उंच झाडे गदगदून हालू लागली. छोटी छोटी झाडे पक्ष्यासारखी फडफडू लागली. जमिनीवरल्या पाचोळ्याने फेर धरले. धूळ उडू लागली आणि हा हा म्हणता तिचा प्रचंड पडदाच उभा राहिला. पलीकडले शेतच काय, पण शेजारचे माणूसही दिसेनासे झाले. आमची पळता भुई थोडी झाली. धावा, पळा, तिथे थांबू नका, अशी हाकाटी मी ऐकली आणि कशीबशी त्या शेतावरल्या घराची ओसरी गाठली. झंझावते वारे, प्रचंड धूळ, रो रो आवाज, निसर्गाचे ते रूप पाहून जीव दडपून गेला. चारी दिशांनी धुळीचे उधळण चालू होती. ढगांचे नगारे जोरात गडगडाट करत वाजत होते. आडोशाला भेदरलेली गुरे दिसत होती. कुत्री घशातच आवाज करत भिंतीला चिकटून उभी होती. पक्षी कुठे गेले बापडे कुणास ठाऊक. काही वेळ तसाच गेला. कोरड्या जमिनीवर थेंबाचे काळे करडे ठिपके उठले. मातीचा सुगंध दरवळला. टपोऱ्या थेंबाने जमिनीवर तिरकस उड्या घेतल्या आणि पाता पाता सरी वेगाने कोसळू लागल्या. जमिनीवर वेगाने आपटून थेंबाच्या टिकऱ्या उडू लागल्या. पाठोपाठ गारा आपटू लागल्या. झाडांचे शेंडे वाकले. पाती जमिनीला टेकली. जलधारांचे ते नृत्य पाहताना भान हरपून गेले. तेवढ्यात ओसरीला लागूनच असलेल्या एका खोलीमधून सामुदायिक गीताचे सूर ऐकू येऊ लागले. मी त्या खोलीकडे धावले. आत शेतमजूर स्त्रिया दाटीवाटीने बसल्या होत्या. खोलीत दिवा नव्हता. त्यांच्या अंगावरल्या चांदीच्या दागिन्यांचा खुळखुळाट होत होता. त्यांनी ताल धरला होता. बेभानपणे त्या गात होत्या. सोबतची माणसे त्यांच्या गाण्यात अधूनमधून सूर मिसळत होती. मानवाच्या आनंदाचा तो आविष्कार पाहून मी थक्क झाले. तो आनंद त्यांच्या काळजातून उसळत बाहेर पडत होता. ही सारी मंडळी आदिवासी दिसत होती. रंगीबेरंगी वस्त्रे, दागिने आणि प्रसन्न चेहरे. गाण्याची भाषा आणि त्यातले शब्द अनोळखी होते, पण त्यातले सूर मनाला भिडत होते. बाहेर निसर्गाचा जल्लोष चालू होता. आत मानवाचा आनंद बहरून आला होता. कोसळणाऱ्या धारा सरी धरित्री धुवून टाकतच होत्या. या सरींना आज या धरतीच्या कुशीत कितीतरी बीजे अंकुरले असतील आणि या सुरांनी कितीतरी कोंब उभरून आले असतील. दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्ही परतीच्या वाटेला लागलो. निसर्गाचे सारे रूप पार पटून गेलेले होते. काल मोठ्या दिमाखात फळांचा सांबार पेलणारी मोसंबीची बाग छन्न विच्छन्न झाल्यासारखी दिसत होती. कुठे फांदे तुटलेल्या तर कुठे शेंदे तुटलेले. प्रत्येक झाडाच्या भोवती पिवळ्या दमक फळांचा खच चिखलात पडलेला होता. बागेची पार रया गेली होती. शुभ्र कापसाची शेते चिखलाने बरवटलेली होती. उंच झाडे मुळासकट उन्मळून पडली होती. मिरच्यांच्या झुडपांचा पार काला झाला होता. काल जिथे वितवित लांबीचा कणसे झुलत होती, ती शेते आज अगदी उदास दिसत होती. झाडांची पाने वाऱ्याने पार वरवटून टाकली होती. ते सारे दृश्य पाहून, निसर्गाने केलेला तो विध्वंस पाहून आम्ही मुक्या मनाने गावाबाहेर पडलो. काल जे अनुभवले ते खरे, की जे आज दिसत आहे ते खरे, अशा संभ्रमात आम्ही पुढे निघालो. गावाकडून निघालेला रस्ता जिथे हमरस्त्याला मिळत होता, त्या वळणाशी एक दृश्य दिसले. 20-25 बायका पुरुषांचा एक तांडा गावाच्या दिशेने येत होता.
सारेजण बरेच अंतर चालून आलेले असावेत. कुणाच्या चेहऱ्यावर थकवा नव्हता की कसली चिंता दिसत नव्हती. साऱ्यांचे चेहरे प्रसन्न होते. आपसात बोलत हास्यविनोद करत ते येत होते. बायकांनी तांबड्या पिवळ्या काठांची बुडूक लुगडी नेसली होती. केसांचे बुचडे होते. पुरुषांच्या डोक्याभोवती मळके वस्त्रे गुंडळलेली होती. गुडघ्यापर्यंत नेसलेल्या धोतराखाली दिसणारे त्यांचे पाय हरणांच्या पायासारखे काटकोळे आणि काटक दिसत होते. जाड जड चिखलाने भरलेली पायताने उचलत खांद्यावरली पोरं सावरत ते चालत होती. बरोबर 3-4 कुत्री होती, गाढवे होती. त्यांच्या पाठीवरील बोचकी, सुपे, टोपल्या आणि कोंबड्या होत्या. कुंची घातलेली 2 पोरं एका सामान लादलेल्या गाढवावर सामानातच बसलेली होती. कुठून आली आणि कुठे चालली होती ही सारी? त्या वळणावरचे एक भले थोरले पिंपळाचे झाड पाहून तांडा तबकला. पाठीमागून ओहळ खळाळत होता. त्या उघड्या माळावरच आता ते सारेजण आपला तळ ठोकणार होते. कुण्या एका मुलीने एक फाटका झेंडा ठोकून रोवला. पाला उभारण्याचे काम सुरू झाले. बायांनी 3 धोंडे मांडले. चुली पेटल्या. कालवणे खदखदू लागली. तान्ही खेळ बागडू लागली. त्यात कुत्र्यांचं भुंकणं, कोंबड्यांचा कलकलाट. आता आभाळ स्वच्छ होते. निळे झुळझुळीत दिसत होते. वारा शांत होता. ऊन सर्वत्र पडले होते. अंग गोळा करून बसलेले पक्षी मोकळे झाले. पंख फडफडवून त्यांनी आवाज केला. झाडाच्या सावलीतून बाहेर पडून ते चमकदार उन्हात आले. गवतात हिंडणाऱ्या, तुरतुर चालणाऱ्या लावा पक्षामागे तांड्यातली 2 पोरं धावली. पावसाने, गारपिटीने झोडपले म्हणून शेते उजाड झाली होती. फळबाग उद्ध्वस्त झाल्या होत्या. झाडे उन्मळून कोसळली होती. पण माणूस मात्र झेंडा रोवून जिद्दीने पाले उभारतच होता. धन्यवाद.